विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिकवायच्या अगोदर प्रत्येक प्रश्न आम्ही वाचतो आणि वाचत असताना विश्वास ठेवा, आम्हाला असं वाटतं की बाबा किती सोपे प्रश्न आहेत हे. एवढे सोपे आणि इतके सहज उत्तर येणारे असे हे प्रश्न चौथी स्कॉलरशिपच्या गणित विषयामध्ये आहेत. त्यामुळं तुम्ही बिलकुलसुद्धा घाबरू नका आणि छानपैकी अभ्यास करा. चला, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूला आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर आपण दुकानात जाऊन काय म्हणतो? एकदम बरोबर आहे, याची किंमत काय? तर आज आपल्याला शिकायचं आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि त्याची विस्तारित मांडणी. इतका सोपा भाग आहे ना, चुटकीसरशी तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येतील. त्यामुळं तुम्ही ताबडतोब पुस्तक हातात घ्या आणि पुस्तक हातात घेऊन सरावासाठीचे प्रश्न आता आपण घेणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न बघा. तर पहिल्या प्रश्नात म्हणलंय 50,361. दिसलं सगळ्यांना पुस्तकात? 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक. आता ही संख्या आहे, या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक म्हणजे हे पहिल्यांदा असते ते काय असते रे? एकक. एवढं तर माहिती ना तुम्हाला? हां, पाया तुमचा पक्का पाहिजे बरं का, सांगितलेलं काम ऐकायला पाहिजे. हे एकक. नंतर जे असते त्याला काय म्हणतात? दशक. नंतर जे असते त्याला काय म्हणतात? शतक. नंतर जे असते त्याला काय म्हणतात? हजार. त्याच्यानंतर जे असते त्याला काय म्हणतात? तर दश हजार. बरोबर आहे. तर आपल्याला प्रश्नात काय म्हणलंय? या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक. हजार स्थानी असणारा अंक आहे 0. एवढं समजलं. त्याच्यानंतर व एकक स्थानी असणारा अंक. व एकक स्थानी असणारा अंक कोण आहे? 1. हजार स्थानी असणारा 0 आणि एकक स्थानी असणारा 1. यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे? आता स्थानिक किमतीची बेरीज. आता बघा, स्थानिक किमतीच्या बाबतीत एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. आता हे शहर कोणतं रे आपलं? समजा आपलं परभणी आहे हे, बरोबर आहे. आता ह्या परभणीमध्ये समजा हे बसस्टँड आहे परभणीचं आणि ह्या बसस्टँडच्या बाजूला असलेल्या दुकानाची किंमत परभणी आणि इकडं मुंबईला असलेलं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या बाजूला असलेल्या दुकानाची किंमत सारखी असेल का? नाही. ह्याची जी किंमत आहे ही कमी असेल आणि ह्याची किंमत काय असेल? जास्त असेल. अगदी कशामुळं? हे ठिकाण बदललं. स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या ठिकाणावरून ठरलेली किंमत. संपलं. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? आपण डोळे उघडून असं त्याच्याकडं बघितलं की जी किंमत होती ती दर्शनी किंमत. इतकं सोपं आहे. समजलं? स्थानिक किंमत म्हणजे काय? त्याच्या ठिकाणावरून. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? आपण बघितलं की जी किंमत दिसते ती दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजेच काय? त्याला त्याच्या ठिकाणावरून गुणाकार करायचा. आता 1000 आहे, मग 1000 0, मग ह्या शून्याला 1000नं गुणायचं. उत्तर काय आलं? 0च. स्थानिक किंमत, ठिकाणाची किंमत. आता हे एकक आहे, एककला कशालाही गुणायची गरज नाही. त्याची किंमत, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तीच असते. म्हणजे ह्याचं उत्तर आलं 1च. मग आता म्हणलं ह्या दोघांची काय म्हणलंय? स्थानिक किंमत, तिची बेरीज किती? मग आता 0 अधिक 1 बरोबर किती आलं? 1. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. मग तुम्ही वहीवर, पुस्तकावर कोणीही उत्तरं लिहू नका. वहीवर अशा प्रकारे धड्याचं नाव टाका. स्वाध्याय 3.1 लिहा, 1 नंबर लिहा, 1, 2, 3 नंबरचं पर्याय रंगवा. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुस्तकात जर तुम्ही उत्तरं रंगवलात तर तुमचं पुन्हा सृजनशीलता राहणार नाही आणि तुम्ही डायरेक्ट उत्तराकडे बघून तेच उत्तर आहे समजून पुढे चालता, डोकं चालणार नाही. म्हणून पुस्तकात उत्तरं लिहू नका, हे वारंवार सांगतो. वहीत सोडवा. आणि अशा प्रकारे हे पहिला प्रश्न आपला पूर्ण झाला. समजला? आता यावर आधारित जर परीक्षेत काही प्रश्न जर आले तर तुम्हाला यायला पाहिजे. हाच प्रश्न परीक्षेत येईल असं नाही बरं, ह्याच्या सारखे प्रश्न परीक्षेत येतील. त्यामुळं छानपैकी समजून घ्या. बघा,
पुढचा प्रश्न